नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलं दर्शन। काळाराम मंदिर परिसरामध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 तारखेला मिळणार। 6000 कोटींच्या फाईलवर काल सही केली। लाडकी बहीण योजना चुनावी जुमला नाही। दिंडोरीमधल्या सभेत अजित पवारांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर। गुलाबी बस आणि गुलाबी जॅकेटने अजितदादांचा दौरा चर्चेत। नाशिकच्या दिंडोरीमधून अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात। यात्रेच्या दरम्यान नाशिकमधल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसोबत अजितदादांनी साधला संवाद। लाडकी बहीण योजनेची जोरदार जाहिरातबाजी। दिंडोरीमध्ये अजित पवारांच्या कार्यक्रमस्थळी पावसामुळे प्रचंड चिखल। कार्यक्रमासाठी भुजबळांनी चिखलामधून वाट काढत गाठला स्टेज, मात्र अजित पवारांसाठी मागवली गाडी। नाशिक शहरातल्या राका कॉलनीमधील घरामध्ये 57 लाखांच्या दागिन्यांची चोरी। 24 तासांच्या आतमध्ये आरोपींना अटक। क्राईम ब्रांचमधील मधुकर कड यांच्या टीमला 75,000चं बक्षीस। नंदुरबारमध्ये उद्या आदिवासी गौरव यात्रे दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील आदिवासी कलाकारांकडून नृत्याचं सादरीकरण। यावेळी मंत्री विजयकुमार गावित यांचीही उपस्थिती। जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचे दर वाढले। कमी पाऊस आणि तीव्र उन्हाळ्यामुळे केळीची कमी लागवड झाल्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये 3 महिन्यात 15 कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा बडगा। कर्तव्यामध्ये कसूर, खोटं प्रमाणपत्र, शेतकरी अनुदानामधला भ्रष्टाचार अशा कारणांमुळे कारवाई झाल्याची माहिती। हिंगोलीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं जंगी स्वागत। शिवरायांचा पुतळ्याच्या परिसरामध्ये राज ठाकरेंवरती 4 जेसीबींमधून फुलांची उधळण। यावेळी मोठ्या प्रमाणावरती मनसैनिकांची उपस्थिती। हिंगोलीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आगमनाच्या वेळेला कार्यकर्त्यांचा काहीसा गोंधळ। शासकीय विश्रामगृहाच्या पायऱ्यांच्या बाजूला लावलेले ग्रिल सुद्धा तुटले। राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा 2 दिवसांनी घटला। आता मराठवाडा दौरा 13 ऑगस्टच्या ऐवजी 11 ऑगस्टपर्यंत असणार। प्रत्येक दिवशी 2 जिल्ह्यांना भेटी देऊन राज ठाकरे बैठका घेणार। राज ठाकरे उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आणि या पार्श्वभूमीवर शहरामधल्या विविध ठिकाणी बॅनरबाजी, बॅनरच्या माध्यमातून मनसेतील अंतर्गत गटबाजीही समोर। आमदार बच्चू कडूंकडून ई रिक्षा देणाऱ्याला मारलं। अंध अपंग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी दिलेल्या रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्या। या सगळ्या रिक्षा घेऊन अंध दिव्यांग व्यक्ती बच्चू कडू यांच्याकडे आले होते। परभणीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू। शिवसेनेने केलेली विकास कामं भाजपने अडवल्याचा ठाकरे गटाचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आमदाराच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचाही आरोप। भाजप आमदार नारायण कुसेंच्या धमक्यांमुळे आत्महत्या करत असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख। नारायण कुसेंवरती गुन्हा दाखल करण्याचीही मागणी। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यांना विधानसभेमध्ये सुरुंग लावण्यासाठी भाजपची रणनीती। कोकण आणि मुंबईमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याकडे भाजपचं लक्ष। तसंच ठाकरे गटामध्ये नाराज असलेल्यांना हेरून भाजपमध्ये आणण्यासाठीचे प्रयत्न। सरकारी नोकरीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करणाऱ्यांचा एबीपी माझाकडून पर्दाफाश। तब्बल 400हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना नोकरी। राज्यामध्ये अनेक बोगस प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याची शक्यता। सुराज्य अभियानाकडून राज्यपालांकडे चौकशीची मागणी। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून शासकीय नोकरी मिळवलेल्या आणि शासकीय प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या शासकीय यंत्रणेतील जबाबदार व्यक्तींवर कारवाई करा। आमदार बच्चू कडू यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून अधिकारी झालेल्या उमेदवारांवरती कारवाई व्हायला हवी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। तर खऱ्या दिव्यांगांना संधी मिळायला हवी, दानवेंचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागामध्ये नियम धाब्यावरती बसवून बदल्यांचं सत्र। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप।
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूजा खेडकरांना स्वतंत्र केबिन मिळावी यासाठी तहसीलदारांना धमकावल्याचा आरोप. सरकारी योजनांच्या प्रचारासाठी योजना दूत नियुक्त केले जाणार. 50,000 तरुणांना 6 महिन्यांसाठी दरमहा 10,000 रुपये दिले जाणार. नितेश राणेंच्या नावे माझगाव दंडाधिकाऱ्यांचं अजामीनपात्र वॉरंट. संजय राऊतांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या प्रकरणामध्ये समन्स बजावूनही नितेश राणे वारंवार अनुपस्थित. भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक. रात्री 8 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती बैठकीचं आयोजन. आमदारांचे प्रश्न आणि मराठा आरक्षणासंदर्भात होणार चर्चा. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल CP राधाकृष्णन यांची ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं घेतली भेट. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे आणि अन्य नेत्यांचीही उपस्थिती. स्वाभिमान गमावल्याचं सोपं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवर टीका. मंत्री संजय राठोडांचं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना वकिलांना दिलेल्या नाहीत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. गणेशोत्सवाच्या पूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास खड्डेमुक्त करणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांना आश्वासन. भिवंडी नाशिक रस्त्याची उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार. मुंबई अहमदाबाद हायवेच्या मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांना थांबवण्यासाठी पार्किंग लॉट तयार करण्याचेही निर्देश. धोकादायक इमारत पाडताना ढिगाऱ्याखाली असलेला पोकलेन एका बाजूला उलटला. भाईंदर पूर्वेमधल्या नवघर रोडवरील घटना. सुदैवानं जीवितहानी नाही. कोकण किनारपट्टीवर पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता. तर गेल्या 24 तासामध्ये कुडाळमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये आढळले डेंग्यूचे 217 रुग्ण. मात्र सध्या रुग्णसंख्या आटोक्यात असल्याची माहिती. जिल्हा रुग्णालयामध्ये 2 रुग्णांवरती उपचार सुरू. सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर फुटब्रिज पुलाला भगदाड. 7 वाड्यांचा संपर्क तुटला. नागरिकांची मोठी गैरसोय. मुंबई गोवा महामार्गावरच्या कामथे रेल्वे स्थानकाच्या समोर उभ्या कंटेनरला ट्रकची धडक. या अपघातामध्ये ट्रकमधल्या 2 जणांचा मृत्यू. रायगडच्या महाड शहरामध्ये गोळी लागून तरुणाचा मृत्यू. मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट. या प्रकरणी महाड पोलिसांकडून तपास सुरू. गणेशोत्सवापूर्वी चिपी ते पुणे विमानसेवा सुरू होणार. 24 तारखेपासून केवळ शनिवार आणि रविवार या 2 दिवशी ही विमानसेवा सुरू राहणार. सिंधुदुर्गामधील कणकवली, सिंधुदुर्ग नगरी आणि सावंतवाडी या रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण. रेल्वे स्थानकांना विमानतळाचं रूप. उद्या खासदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन. सांगलीच्या मिरजमध्ये मनोज जरांगेंकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन. सांगलीतील विश्रामबाग चौकामधून राम मंदिर चौकापर्यंत पदयात्रा होणार. शांतता रॅलीमध्ये दगडफेक करण्याचं षडयंत्र फडणवीसांच्या लोकांकडून रचलं जात आहे. जरांगेंचा गंभीर आरोप. फडणवीस हे भुजबळांचं ऐकतात. त्याचे परिणाम आता त्यांना दिसतील. जरांगेंचा इशारा. बारामतीमधील 3 हत्ती चौकाची युगेंद्र पवारांकडून पाहणी. या चौकामध्ये अनेक अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या. या प्रकरणी लवकरात लवकर मार्ग काढण्याची युगेंद्र पवार यांची मागणी. पुण्यामध्ये जॉय राईडसाठी 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 30 सायकल चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक. वारजे पोलिसांनी शिवशंकर जाधव आणि अभिषेक जाधव या दोघांना केली अटक. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामधील पाणीसाठ्यामध्ये वाढ. पुण्यातील धरणांचा पाणीसाठा 93.11%. पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळेचा पुण्यामध्ये रोड शो. मोठ्या संख्येनं स्वप्नीलचे चाहते रोड शोमध्ये सहभागी. मायदेशी परतल्यानंतर पुण्यामध्ये पहिलाच रोड शो.
दीक्षाभूमी प्रस्तावित पार्किंगच्या जागेबद्दल नागपूर खंडपीठाची सरकारला नोटीस. उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला 4 आठवड्यांची मुदत. उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहारचा आक्रोश मोर्चा. आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली तरीही बच्चू कडू लक्षवेधी मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम. वर्ध्याच्या देवळीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा संघर्ष मोर्चाचं लोटांगण आंदोलन. जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक. वर्ध्यामध्ये भारत जोडो अभियान आणि विविध संघटनांकडून संविधान रॅली. विश्व आदिवासी दिवस आणि ऑगस्ट क्रांती दिवसाच्या निमित्ताने संविधान रॅली. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, घरकुल योजनेचे पैसे मिळाले पाहिजेत, काँग्रेसची मागणी. वर्ध्याचे अभ्युदय मेघे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. अभ्युदय मेघे हे भाजपचे नेते आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे. मुंबईमध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये केला काँग्रेसमध्ये प्रवेश. वर्धा विधानसभा उमेदवारीकरता अर्ज सादर केल्याचीही माहिती. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील देवरीजवळ निर्माणाधीन पुलाची भिंत तुटली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही, मात्र काही काळ वाहतूक कोंडली. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या लिलावाच्या प्रसंगी मनसे कार्यकर्ते आणि संचालकांमध्ये राडा. अध्यक्ष उपाध्यक्ष परस्पर लिलाव करत असल्याचा मनसेचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.